आणि आता बातमी नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भातली आहे। खर्रा सुगंधी सुपारीवर बंदी घालणार असल्याचं झिरवाळ म्हणाले। तर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांनी हा इशारा दिलाय। गुटखा विकणाऱ्या आणि तयार करणाऱ्या लोकांवर मकोका लावणार असल्याची ही माहिती झिरवाळांनी दिली आहे। 22 कोटीचा नाही तर 22,17,89,914 रुपयाचा गुटखा, सुगंधी तंबाखू, खर्रा किंवा जे सुगंधी एक व्यसन म्हणून नशा म्हणून काही लोक वापरतात, त्याच्यावरचा जो आपल्याला मी सांगितलं ना का मोकोका लावणार, तर तो तसा पहिले तो उत्पादक खाणाऱ्याला कशाला मोकोका पाहिजे, उत्पादन झाला नाही तर खाणारच नाही। त्याचा अभ्यास करून तंतोतंत त्याचं कायदेशीर त्याची बैठक करून आणि त्याची कार्यवाही करणार। वळूयात पुढच्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगरच्या शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची शिरसाटांवर नाराजी पाहायला मिळते। राजेंद्र जंजाळ हे भाजपच्या वाटेवर असल्याची ही चर्चा आहे। पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीला डावलल्याचा जंजाळ यांनी आरोप केलाय। तर जंजाळ हे नाराज नाहीयेत, त्यांचे शिरसाटांसोबत चांगले संबंध आहे असे यावर केणेकर म्हणाले। राजेंद्र जंजाळ यांना दुसरी जबाबदारी दिली असेल असंही संजय केणेकर म्हणाले। परंतु नंतरच्या काळामध्ये आता काही दिवसापूर्वी मलाच कोणत्या मीटिंगला बोलवलं जात नाही, मला विश्वासात घेतल्या जात नाही। मी जिल्हा प्रमुख ज्या कार्यक्षेत्रातला आहे त्या कार्यक्षेत्रातल्या नगरसेवकाच्या बैठका परस्पर घेतले जातात, इच्छुकाचे नावं काढले जातात आणि जे असे लोक त्यांच्यासोबत जमा झालेले की ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड त्रास दिला, आमच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदे साहेबाला नको नको ते बोलले। आता त्याच लोकांना सोबत घ्यायचं आणि खऱ्या अर्थाने पडत्या काळामध्ये जे लोक आपल्या पक्षासोबत होते, संघटनेसोबत होते, त्यांना कुठंतरी टार्गेट करायचं, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू झालेलं। नाराज कोण कोणावर आहे हे जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही बातमी, बहुतेक जंजाळ काही नाराज नाही आहे, त्यांचं खूप चांगलं चालू आहे शिरसाटांबरोबर। आत्तापर्यंत त्यांचे किती एकोपा होता की एका नाण्याचे दोन बाजू असं समजल्या जायचे शिरसाट आणि जंजाळ। नाही, पालकमंत्र्यांनी त्यांना काही दुसरी भूमिका दिली असेल शिंदे गटामध्ये, कारण आता फार काम शिंदे सेनेचंही या संभाजीनगरमध्ये छोटं काम नाही आहे आणि त्यामुळे एखादी दुसरी जबाबदारी त्यांना दिलेली असेल आणि त्यामुळे ते तिकडं काम करत असतील।